कट्ट्यावर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आज स्टोरीटेल कट्ट्यावर एक खास आसामी आहे आणि स्टोरीटेलशी ते पहिल्यांदाच जोडल्या गेलेले आहेत. त्यांचं नाव आहे प्रतीक्षा लोणकर. आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. जे स्टोरीटेल कट्ट्यावरती यायला मला मिळाला आनंद होतोय मला खूप मनापासून. स्टोरीटेलशी आपण जोडले गेलेले आहात नुकताच. हा आपला पहिलाच अनुभव आहे स्टोरीटेल सोबतचा किंवा पहिलाच प्रकल्प आहे. याच्या आधी आपण अभिवाचन केलेलं आहेच आहे, नाट्य क्षेत्रात, चित्रपट क्षेत्रात आणि कलेच्या जे जे फॉर्म्स आहेत ते आपण हाताळलेले आहेतच. हा स्टोरीटेल बरोबरचा पहिला अनुभव आपल्याला कसा वाटला, हा माझा पहिला प्रश्न आहे. ऍक्च्युली मी ते सांगते की जेव्हा पहिल्यांदा मला गणेशने याच्याबद्दल विचारलं, म्हणजे मला उत्सुकता होती की हे काय असेल. कारण की असं उडत उडत अनेक जणांकडून आपण ऐकलेलं असतं, पण प्रत्यक्ष असं काही त्याच्यातलं बघितलेलं नसतं, ऐकलेलं नसतं, अनुभवलेलं नसतं. त्याच्यामुळे जेव्हा पहिल्यांदा त्यांनी सांगितलं तेव्हा मला असं झालं की अरे इंटरेस्टिंग आहे, आपण ते जरा विचार करायला पाहिजे याचा काय आहे ते. मग मी त्याला विचारलं की कादंबरी कोणती आहे. मग त्यांनी मला सांगितलं की शिकस्त म्हणून कादंबरी आहे नासम इनामदारांची आणि इतिहासातली आहे. तर मला ते सगळंच खूप इंटरेस्टिंग वाटायला लागलं. कारण एरवी आपण अभिवाचनाचे मी अनेक कार्यक्रम केलेले आहेत, म्हणजे कविता वाचनाचा केलेला आहे, अभिवाचनाचे केलेले आहेत आणि तो करताना एक छान आनंद मिळतो. कारण की ते साहित्य आपण परत लोकांना पण पुनःप्रत्ययाचा आनंद देत असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे ते मला तो प्रकार मला खूप आवडतो. आणि याच्यामध्ये असं मला विचारणं झालं याच्याबद्दल, तर मला ते खूप छान वाटलं. कारण आपण जे म्हणतो की अलीकडे थोडीशी वाचन संस्कृती कुठेतरी दूर, म्हणजे अलीकडच्या मुलांच्या बाबतीत तर ती फार दूर होत चालली आहे. तर अशा वेळी मला अशा प्रकारचं हे प्रपोजल येणं आणि ती कादंबरी तुम्ही वाचाल का, बोलाल का, म्हणाल का, तर मला असं वाटलं की अरे हो, इट्स चॅलेंजिंग आणि हे आपण करायला पाहिजे. आपण हे आतापर्यंत केलेलं नाहीये. कोणत्या आर्टिस्टला मला नेहमी असं वाटतं की नेहमी त्यांची अशी मनोधारणा असते की काहीतरी नवीन करावं, काहीतरी नवीन आजमावून पाहावं. तसं मला हे नवीन वाटलं. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी विचारलं की याच्यासाठी तुम्ही कराल का स्टोरीटेलसाठी, तर म्हटलं निश्चितपणे मी प्रयत्न करेन आणि मला करायला आवडेल. कारण आतापर्यंत स्टोरीटेलसाठी अनेक उत्तम कलाकार त्यांनी त्यासाठी काम केलेलं आहे. आणि त्यामुळे होतं असं की जसं आता तुम्ही सांगितलं की खऱ्या कलाकाराला ओढ असते काहीतरी नवीन करण्याची, आणि त्यामुळे ती जी साहित्य कृती आहे ते एक वेगळ्या फॉर्म मध्ये ऐकण्याची संधी रसिकांना मिळते. त्याच कारणामुळे किंवा आवाजी अभिनय असं त्याला आपण म्हटलं तरी चालेल, व्हॉइस आर्ट ज्याला, ते त्यातनं साधता येतं. व्हॉइस मॉड्युलेशन. बरोबर. आपण आतापर्यंत अनेक प्रकार हाताळलेले आहेत, क्रिएटिव्ह परफॉर्मन्स, आणि ह्याच्यामध्ये हा अभिवाचनाचा पेक्षा पलीकडे जाणारा अनुभव होता का, असं वाटतं का आपल्याला? निश्चितपणे अभिवाचनामध्ये पण अनेकदा काय असतं मला असं वाटतं, म्हणजे याचे वेगवेगळ्या गोष्टी मला वाटल्या की शिकस्त ही कादंबरी, एक तर त्याच्यातली सगळी वेगवेगळी चॅलेंजेस मला, म्हणजे मी आता तुमच्याशी बोलतानाच मुद्दाम सांगू इच्छिते की एकतर ती इतिहासकालीन कादंबरी, त्यामुळे त्याची भाषा वेगळी, आपल्या नेहमीच्या भाषेपेक्षा भाषा वेगळी. मग मी स्वतः जेव्हा ती कादंबरी चालली तेव्हा माझ्या लक्षात आले की अरे याच्यात कॅरेक्टर्स भरपूर आहेत वेगवेगळे. आणि त्या अभिवाचनामध्ये अनेकदा काय होतं, आता आम्ही अनेक कार्यक्रम सादर करतो त्याच्यात वेगवेगळे लोक कॅरेक्टर्स करत असतात. ते म्हणजे मी एकटीच करते असं नाही, माझ्याबरोबर अजून 4 जण असतात. पण इथे मला एकटीलाच ते सगळे प्ले करायचे. म्हणजे पार्वतीबाई पण मीच आहे, गोपिकाबाई पण मीच आहे, आणि नाना फडणीस पण मीच आहे, आणि भाऊराव पण मीच आहे. तर हे जे आहे हे मला त्यातलं चॅलेंजिंग वाटलं आणि इंटरेस्टिंग वाटलं. आणि मला असं वाटलं की अरे या सगळ्यासाठी मला वेगवेगळ्या, म्हणजे आता एक माणूस काय आवाज काढेल असं नाही, परंतु वेगवेगळे स्वर आपण लावतो प्रत्येक वेळी. आणि आपण पण बोलताना असं म्हणतो ना की काय रे, कसा आहेस तू, मी ना मजेत आहे, म्हणजे हे 2 वेगळे स्वर लागतात. तर ते ऍटलिस्ट 2 वेगळे स्वर लागले पाहिजेत, हे मी
त्या ठिकाणी त्याचं कटाक्षाने ते पाळलं. म्हणजे कोणीही न सांगता कळलं पाहिजे की पहिलं वाक्य पार्वतीबाईंचं आहे आणि दुसरं गोपिकाबाईंचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं मी याच्यात काय मोठं केलं असं नाही, पण हे कलाकाराला पण एक रिफ्रेशिंग, एक वर्कशॉप सारखं होतं असं मला वाटतं. कारण ह्यामुळे आपण आपल्या आवाजाचं वेगवेगळे पदर ट्राय करून बघतो, आपल्या जातकुळी आपण आपल्या आवाजाची एक जोखून बघतो, किंवा कधी कधी भावना पण व्यक्त करताना, म्हणजे एखादं कॅरेक्टर भावना कसं व्यक्त करेल, दुसरं कसं व्यक्त करेल, तिसरं कसं, तर ह्या सगळ्या गोष्टींचे तुम्ही एक्सपेरिमेंट्स त्याच्यामध्ये करून बघू शकता. त्यामुळे वेगळ्या अर्थाने मला वाटतं हे वर्कशॉप असल्यासारखंच आहे. म्हणजे नाही, हा खूपच छान शब्द आहे, वर्कशॉप. कारण अक्षरशः तुम्ही म्हणताय तसं इतके कॅरेक्टर्स आहेत आणि महत्वाचं असं आहे की आवाजातून तुम्हाला ते दृश्य स्वरूप लोकांपुढे उभं करायचंय, ते दृश्य तुम्हाला लोकांना त्या काळात न्यायचंय, बरोबर, त्या प्रसंगाला समोर उभं करायचंय, त्या कॅरेक्टरच्या मनात शिरायचंय. म्हणजे इतक्या त्या गोष्टी आहेत आणि ते करतानाचीच मजा आहे असं मला वाटतं. शिकस्त ही तर वन ऑफ द बेस्ट कादंबरी आहे नासानी नमदारांची. आणि मला असं वाटतं की स्त्रीची एक घाळमेळ प्रचंड त्याच्यात आहे. हो, म्हणजे स्त्रीच प्रोटॅगनिस्ट आहे त्याची, पार्वतीबाई. तशा पद्धतीची किंवा त्या विषयावरची ही पहिलीच कादंबरी असेल नासानी नमदारांनी लिहिलेली. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे जिथे केंद्रस्थानी आहे स्त्री आणि तिच्या वेगवेगळे अनुभव तिला येणारे, तिचं व्यक्त होणं, तिला काय पद्धतीने गोष्टी मांडाव्या लागतात, घ्याव्या लागतात, विचार करावा लागतो. म्हणजे विधवाही नाही आणि सधवाही नाही, अशा एका सीमेवरची ती स्त्री आहे. बरोबर. तोच त्याच्यातला ड्रामा आहे. म्हणजे खरं तर त्या कादंबरीतला ड्रामा तोच आहे की सतत ती म्हणजे अशी हिंदोळ्यांवरती आहे भावनांच्या, की आता असं वाटतं आपल्याला, अरे हा ते भाऊराव आता समोर आले, ते पार्वतीबाईंना भेटतील, हे होईल सगळे, त्या की क्षणात रूप पालटतं, की क्षणात म्हणजे होत्याचं नव्हतं होऊन जातं, की परत होतं, की असं जो तो. आणि त्यानुसार तिचे ते भावनिक हिंदोळे आहेत पार्वतीबाईंचे पण, की मध्येच तिचे एकदम उत्साही होणं, की मध्येच परत ती एकदम उदास होणं. तर हे तो ग्राफ त्याच्यातला फार त्याच्यात छान पद्धतीने टिपलाय. शिकस्त पूर्वी वाचलेली होती, खूप पूर्वी मला वाटते कधीतरी, कारण आता मला आठवत नव्हती ती अजिबात, पण जेव्हा यांनी वाचायला मला दिली, कारण प्रकल्पासाठी म्हणून नव्हे, पण नाही त्या कसं आहे माहितीये, त्यातला पार्ट सगळा तो म्हणजे एक वाचक म्हणून 6वी मध्ये असताना कधीतरी मला वाटतं आम्ही जेव्हा तो सदाशिव भाऊंचा पानिपत आणि तो सगळा वाचला होता, त्यावेळी थोडंसं त्याचे छोट्या छोट्या पुस्तिका असतात बघा, तर त्या वाचलेल्या होत्या, पण पूर्ण शिकस्त नव्हती वाचलेली कादंबरी. आणि मला असं वाटतं की ती आता उलट जास्ती छान आकलन त्याचं. म्हणजे हाच प्रश्न मी विचारणार होतो की आता काय वाटलं तुम्हाला हे प्रकल्प निमित्ताने का असं, पण तुम्ही ती वाचली तर आपल्याला तेव्हाच, म्हणजे पूर्वी वाचक म्हणून आपण ती वाचणं वेगळं, बरोबर, पण आता तुम्हाला ती मांडायची आहे, म्हणजे एक प्रकारे तुम्ही स्वतः डायरेक्टर आहात, तुमच्या आवाजा थ्रू तुम्ही ते गोष्ट प्रोड्यूस करून लोकांपुढे आणणार आहात. ऐतिहासिक आहे कादंबरी, भाषा अवघड आहे नाही म्हटलं तरी, अवघड आहे म्हणजे वेगळी आहे, त्या काळाची आहे. ती भाषा लोकांपुढे कशी उलगडून तुम्ही दाखवलेली आहे, किंवा आता खरं तर चॅलेंज काय होतं? नाही, कसं आहे माहितीये, म्हणजे ऐतिहासिक रोल पण मी केलेले आहेत. आणि गंमत म्हणजे आताच अलीकडेच मी स्वराज्य रक्षक संभाजीमध्ये जिजाबाईंचा भूमिका केली होती, त्यामुळे म्हणजे माझा इतिहासाशी अलीकडेच संबंध आलेला होता. पण मला तेच वाटतं की जेव्हा मी 6वी 7वीत असताना कधीतरी वाचला असेल, तेव्हा तो एक इतिहास म्हणून वाचला. आणि आता जे केलं ते मी ते परफॉर्म करायचंय, किंवा आता मला ती पार्वतीबाईची वेदना, पार्वतीबाईची भावना मला पोचवायची आहे, ह्या दृष्टीने मी ते सादर केलं. तर याच्यात निश्चितपणे फरक आहे. आणि म्हणजे मला सांगायला संतोष तुम्हाला इतकं हे वाटतं की म्हणजे मी जसं वाचत गेले आणि शेवटाकडे जात गेले तसं म्हणजे मलाही असं ते कधीतरी वाटतं ना एखाद दिवशी की आपण एक सलग 3-4 दिवस वाचल्यावरती आपल्याला पण डोक्यात ते कसं ते आपण पण त्या अनुभवातून जातोय अशा प्रकारचं ते येतं ना एक डोक्यावरती, तसं माझं ते झालं. आणि त्यामुळे शेवटी तिचा आवाज पण मी वेगळा आणि असा तो पूर्ण लावला की सगळं भोगल्यानंतर एक असा येतो ना तो एक तटस्थपणा,
एक कोल्डनेस तो असा, तर तो हळूहळू मला सापडत गेला असं मला वाटतं. आणि त्या भूमिकेचं काय म्हणतात त्याला, आत्मा जेव्हा आपल्याला गवसतो किंवा आपण त्याच्या दुःखापर्यंत जाण्याचा, त्याच्या आनंदापर्यंत जाण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो, त्यावेळी मला असं वाटतं की ते तुम्हाला आपोआप मग स्वर, तो आवाज, ते चढ उतार मिळत जातात. तसं मला वाटतं की तिच्या वेगवेगळ्या अवस्थात मी तसे वेगवेगळे आवाज माझे मग ते हळूहळू, म्हणजे मी थोडं वर्किंग केलं होतं आणि नंतर ते हळूहळू ते येत गेलं मला असं वाटतं. सुरुवात जेव्हा केली तेव्हा शिकस्त हे ह्या विषयावरती आहे असं आहे. एवढे डिटेलिंग म्हणजे सुरुवातीला शिकस्त मध्ये तटस्थपणा होता, पण नंतर त्या शिकस्त मध्ये आपोआप इन्व्हॉल्वमेंट होत येत गेली असं म्हणायला हरकत नाही. आणि हे सच्चा कलाकाराचं हे पहिली ओळख आहे कदाचित. नाही, मी मला असं वाटतं की मला माझंच असं नाही, मला वाटतं आमच्याकडे जे रेकॉर्डिंगला होते, अलका म्हणून होती आणि तो अविनाश म्हणून, तर ते सगळे सुद्धा प्रत्येक वेळी शेवटी म्हणजे बापरे पार्वतीबाई म्हणजे कठीण आहेत हा, म्हणजे त्यांनाही ते असे स्टोरी तसे घुसले होते आणि मला ते खूप छान वाटले की म्हणजे माझ्या वाचनालाच ते त्या वेगळ्या प्रकारे रिस्पॉन्ड करत होते. हे खूप छान एक तुम्ही उदाहरण सांगितलं की सुरुवातीची पार्वतीबाई आणि नंतर ह्यांच्यात सुद्धा आवाजामध्ये जो काही फरक डेफिनेटली तुम्ही मांडलेला आहे. हो, कारण म्हणजे आपण जेव्हा बरोबर त्या नोटवरती असतो ना, करेक्ट, मला असं वाटतं त्यावेळी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी, मग आपण अनेक गोष्टी मनात ऑब्झर्व केलेल्या असतात, काही निरीक्षणं असतात आपली, काही ऑब्झर्वेशन्स असतात, काही कल्पनाशक्ती असते, तर या सगळ्यातून आपल्या डोक्यात चालू असतंच काहीतरी बॅक ऑफ द माइंड. मग ते हळूहळू मला असं वाटतं प्रतलावर यायला लागतं या निमित्ताने, की तुम्ही ज्या अनुभवातून जायला लागता, मग हळूहळू मग अरे ही आधीची कुठेतरी 18-20 वर्षाची असलेली पार्वती, मग तो नवरा लढण्यासाठी जातो त्याच्यानंतरची, मग त्याचा बेपत्ता होणं, मग त्याची खबर, तर ते हळूहळू त्या आवाजात पण बदलतं. कारण आवाज हे इथे फार महत्वाचं भांडवल आहे आपल्या या याच्यामध्ये. उद्या तुम्ही स्टेजवर काम करता त्यावेळी तुमचे चेहऱ्याचे अभाव पण लक्षात येतात, बॉडी लँग्वेज पण असते, पण इथे मला असं वाटलं की इथे तुमचं एकच आयुध आहे, एकच शस्त्र आहे तुमचं, आणि ते म्हणजे तुमचा आवाज. सो यू हॅव टू वर्क ऑन युअर व्हॉइस, तुमचं क्वालिटी. तुम्हाला नव्याने परत भेटलं तुमचा आवाज. हा, नाही, आणि मला एक्सप्लोर करता आणि नवीन म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की आपणच अनेकदा आपल्या आवाजाच्या पदर आपल्याला माहिती नसतात, पण आपण या निमित्ताने ते सगळे ट्राय आउट करून बघतो की म्हणजे कधीतरी पुरुषासाठी वेगळा आवाज असेल, याच्या पुरुषासाठी काय मी लगेच पुरुषी असं नाही, पण काहीतरी तो आवाजात वेगळा भारदस्तपणा असेल, कोणीतरी एक दासी असेल तिच्या आवाजात वेगळं हे असेल, कोणीतरी अजून एक नाजूक मुलगी असेल तिचं, तर हे सगळं तुम्हाला खूप, मला असं वाटतं पात्रांचा जो पसारा आहे मांडलेला, तो आवाजातून सगळा मांडायचा होता, आणि तो मांडणं इंटरेस्टिंग होतं, चॅलेंजिंग होतं आणि दमवून आनंद देणारं होतं. म्हणजे दमवणारं आणि आनंद देणारं असं दोन्ही होतं. चॅलेंजेस जसे याच्यात होते, बरेच चॅलेंजेस होते अर्थात, कारण ऐतिहासिक स्वरूप आहे कादंबरीचं, पात्र खूप आहेत, गुंतागुंत आहे बरीच, भावनिक गुंतागुंत आहे, हे सगळं मांडणं. म्हणजे खरं सांगू का, मला पार्वतीबाईंची जी घालमेल आहे तीच सगळ्यात पुरून उरली माझ्यासाठी. म्हणजे कारण म्हणजे काय होऊ शकतं, म्हणजे एखाद्याच्या आयुष्यात अनिश्चितता किती असावी, म्हणजे किती असावी ती, की तिला म्हणजे घटके तसं आणि घटके तसं, आणि नंतर घटके तसं, आणि तिने काय काय किती जणांचे मृत्यू पाहिले, त्या बाईने किती जणांचे मृत्यू पाहिले, म्हणजे त्या सगळ्या मृत्यूंचा तिच्यावर काय परिणाम झाला असेल, राजकीय अस्थिरता होती त्याचा तिच्यावर काय परिणाम झाला असेल, नवरा बेपत्ता आहे कळते कैदेते मध्येच, ह्या सगळ्याचा काय परिणाम झाला असेल, आणि हे सगळं आपल्या आत मुरवून कुठेतरी चिवटपणे ती जगत राहिली, हे मला खूप महत्वाचं वाटतं. कारण की ती चिवट, म्हणजे वेगळ्या प्रकारे आपण अनेकदा असं म्हणतो ना की स्त्री शक्ती आणि स्त्री हे, तर अनेकांना शिकस्त म्हणजे वाटेल की तो पराभव आहे का किंवा काय, पण मला स्वतःला जर काय आवडलं असेल तर त्या स्त्रीचं चिवटपणे तोंड देत सगळ्याला जगणं, हे माझ्यासाठी पुरून उरलं असं मला वाटतं. आणि कारण तिने कधी हे केलं नाही की म्हणजे ती आत्महत्या केली नाही की ती सती केली, तिनं ते शेवटपर्यंत ती लढत राहिली, हे मला तिचं लढणं, तिचं झुंजणं, हे माझ्या मनात निश्चितपणे शेवटपर्यंत राहिलं आणि अजून आहे ते. म्हणजे खूपच छान. कारण प्रतीक्षा लोणकर म्हटल्यानंतर
स्त्री मध्यवर्ती जिथे आहे पात्र, हो अशाच भूमिका आमच्या समोर बऱ्यापैकी येतात. हो म्हणजे अगदी ते दामिनी पासून तो प्रवास आणि आताचा शिकस्त आहे हो की जिथं मुख्य पात्र हे स्त्री आहे. बरोबर. ऑडिओ मीडियाच्या जवळ तुम्ही या निमित्ताने आलेला आहात, बरोबर. बरोबर. ह्या माध्यमाचं सामर्थ्य कशात आहे असं तुम्हाला आता जाणवतंय, आणि भविष्यात त्याचा एक्सेप्टन्स किंवा त्याची स्वीकारार्हता कशा पद्धतीने असेल? एक तर मला हे फार चांगला उपक्रम वाटला बेसिकली. कारण काय आहे, जे मगाशी बोलता बोलता माझा तो मुद्दा अर्धवट राहिला म्हणून मी परत एकदा तो अधोरेखित करू इच्छिते की जे आपण म्हणतो वाचन संस्कृतीचं आहे की कोणालाच वाचायला आता वेळच नाही. म्हणजे लगेच मोबाईल काढला, लगेच एक छोटीशी क्लिप बघितली, लगेच हे केलं. तर ह्याच्यामध्ये पटापट दृश्य लेव्हलला तुम्हाला सगळं अवेलेबल असल्यावरती ऐकण्याचा कोणात इंटरेस्ट नाही, किंवा हे कादंबऱ्या वाचणं, त्याचा तो एक आनंद घेणं आणि आपण वाचून आपण आपल्या डोळ्यासमोर काहीतरी उभं करणं, हे सगळं आता गेलेलं आहे. तर यावेळी असं मला वाटतं की आपल्याकडे इतका चांगला सगळा खजिना आहे, साहित्याचा आहे, आणि तो आपल्या कित्येक नवीन आपल्या छोट्या मित्रांबरोबर, आपल्या युवा मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर पोचलेलाच नाहीये, किंवा पोचला तरी त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं गेलेलं नाहीये. तर मला असं वाटतं की या निमित्ताने, म्हणजे हे जे ऑडिओ माध्यम आहे ते, किंवा ते या ऑडिओ माध्यमाच्या निमित्ताने जर त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्याला त्याच्यातलं सौंदर्य कळेल, त्यातलं गांभीर्य कळेल, त्यातलं म्हणणं कळेल, तो आपला कलेचा जो वारसा आहे, जो आपला साहित्यिकांचा जो वारसा आहे, तो त्यांच्यापर्यंत या निमित्ताने पोहोचला जाईल असं मला वाटतं. की ठीक आहे, तुम्ही वाचत नाही का, तुम्हाला वेळ नाही का, चला तुम्ही ट्रेनमध्ये बसताय, लावा कानाला आणि ऐका आणि समजू. कारण आयुष्यात मला असं वाटतं की साहित्य आणि या गोष्टी तुमचं जीवन समृद्ध करायला अत्यंत आवश्यक आहेत. आपल्याला असं वाटतं की अरे याची काय गरज आहे, मला खायला मिळालं, हे मिळालं, ते, म्हणजे जीवन जगायला तुम्हाला मिळतील, पैसे मिळतील, तुम्हाला खायला मिळेल, प्यायला मिळेल, पण ते जीवन चांगलं जगायचं असेल, क्वालिटी लाईफ जगायचं असेल, समृद्ध जीवन जगायचं असेल, तर त्याच्यासाठी मला वाटतं साहित्य हे खूप महत्वाचं आहे, दिशादर्शक असतं साहित्य. त्यामुळे हे साहित्य प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या टप्प्यावरती वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने हे ऑडिओ माध्यम आहे ते मला वाटतं की खूप त्या गोष्टीला मदत करणारं असं आहे. त्यामुळे ह्याचा जर छान पद्धतीने प्रसार झाला तर ते खूप काही अचीव करू शकेल, अजून खूप काही अचीव करू शकेल. म्हणजे ऑडिओ इव्हेंट्स होतील, ऑडिओ म्हणजे, आणि मग लोकांची त्याचं जर एकदा छान कम्युनिकेशन झालं, म्हणजे जसं आता मध्ये रेडिओ काहीच नव्हतं आणि आता परत ते रेडिओ जॉकी आणि रेडिओ सगळं म्हणजे आलं, तर मला वाटतं छान पद्धतीने जर याचा प्रसार झाला तर हे पुढे खूप काही अचीव करू शकेल. वाचकाचा आता श्रोता होतोय असं वाटतं का आपल्याला? हो, होतोय, पण मला असं वाटतं की श्रोता झाला तरी हरकत नाही, त्यांना कळू दे, ऐकू दे, 10 ऐकल्यावर एकदा तर विचार करतील ते काहीतरी त्याचा. त्यामुळे शेवटी ही पहिली स्टेज आहेच की तुम्ही वाचत नाही का, मग तुम्ही हे ऐका तरी. तुम्ही 10 वेळा ऐकलं तर तुम्हाला वाटेल अरे ह्याच्या पुढचं काय आहे, मग सांगा ना, मग ते नाही मिळालं तर कदाचित घेऊन वाचतील पण. त्यामुळे ही सगळ्या मला असं वाटतं की ह्या गोष्टी होत राहिल्या पाहिजेत. पण आपली कलाकार म्हणून जी काही जडणघडण झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या वाचनाच्या संस्काराचा कितपत भाग आहे असं आपल्याला वाटतं? खूपच आहे. कारण मला वाटतं वाचन घडवतं, तुम्हाला दिशा देतं, आणि काय म्हणतात त्याला, तुमचे विचार पक्के करतं, तुमची वैचारिक भूमिका पक्क करतं, बैठक देतं तुम्हाला. त्यामुळे तुम्ही नुसतेच वरवर नाही, प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन बघू शकता. मला असं वाटतं वाचनाने तुमची एक दृष्टी तयार होते, आणि ती जीवन जगण्यासाठी पण मला वाटतं ती दृष्टी आवश्यक आहे असं मला वाटतं. तुम्हाला पर्सनली आवडलेलं काय पुस्तक? भरपूर आहेत, एकाचं तर नाही नाव सांगता येणार, कारण असं किती वाचत असतो आपण, म्हणजे ना. आणि कधी कधी त्या टप्प्यावर त्या गोष्टी खूप आवडलेल्या असतात, कधी कधी त्या टप्प्यावर नसतात आवडलेल्या, पण नंतर अनेक दिवसांनी वाचल्यानंतर हे वाटतं अरे चांगलंय की हे असं पण होतं. त्यामुळे भरपूर म्हणजे नाटकं, साहित्य, कादंबऱ्या वाचलेल्या आहेत, आणि खरं तर अजून खूप वाचायचं पण आहे, म्हणजे त्याच्याबद्दल वाद नाही. पण ते नेहमीच, साहित्य हे नेहमीच माझ्या म्हणजे मनाच्या जवळ राहिलेलं आहे निश्चितपणे. परत आपण शेवटाकडे येऊया. शिकस्त नासम इनामदारांची कादंबरी, कादंबरी आपल्या हातून ती श्रोत्यांपर्यंत आता पोहोचते आहे. यानंतर ह्या माध्यमाशी अजून आपल्याला नातं दृढ करायचं आहे असं आपल्याला वाटतं ना?
आता तुमच्या मनातली कुठली गोष्ट आहे जी हं. तुम्हाला नक्की करायला आवडेल असं काही? मला म्हणजे आता जसं ही कादंबरी आपण म्हणतो की क्लासिक ज्या असतात, तर ह्या क्लासिक्स जेवढे जेवढे असतील तेवढे तेवढे मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी त्याचे राईट्स घ्यावेत आणि त्या ऑडिओ हे कराव्यात, कारण तो एक खजिना आहे मला वाटतं. आणि तो खजिना असा नाही की जो वापरून संपेल, तो वापरून वाढेल असा खजिना आहे. अगदी. कारण 10 लोकांनी वाचलं ते अजून 100 लोकांना सांगतील, 100 लोक अजून 1000 नाही, लोकांना. सुदैवाने आपल्याकडे हो, एकाहून एक क्लासिक साहित्य आणि सगळे साहित्य आहे, एवढं चांगलं आहे, वेगवेगळ्या वळणावरचं आहे, वेगवेगळ्या टप्प्यांवरचं आहे. आणि ते जर वाचलं गेलं तर मला असं वाटतं कसं होतं की अनेकदा वाचलं नाही गेलं तर साहित्यिकांमध्ये पण ती थोडीशी उदासीनता येऊ शकते. तर मला वाटतं आपली पण त्यांच्याप्रती ही एक कमिटमेंट आहे की तुम्ही वाचलं, आपण वाचलं तर त्यांनाही काहीतरी नवीन अजून ते लिहावंसं वाटेल, काहीतरी 4 गोष्टी त्याच्यात अजून ऍड कराव्याशा वाटतील. त्यामुळे या टप्प्यावरती तर मला हेच वाटतं की अजून छान सगळ्या क्लासिक कादंबऱ्या आपण ह्या करायला पाहिजेत. वाचण्याची मजा वेगळी आहेच, पण ह्या ऐकण्याची पण मजा आहे. अगदी. ऐकणं आणि मग ऐकून त्याच्यानंतर माझी खात्री आहे की त्यांना वाचावंही वाटेल. त्यामुळे ही एक छान प्रोसेस आहे आणि मला वाटतं ही अशीच चालू राहिली पाहिजे स्टोरी टेलनी. नक्की चालू राहील आणि त्यात तुमचा नक्की सहभाग असेल येस, याची आम्हाला खात्री आहे. नक्की. पण आता तर ही शिकस्त कादंबरी तर सगळ्या श्रोत्यांनी मनापासून ऐकावी असं मी त्यांना सांगेन. बिलकुल बिलकुल. शिकस्त ही ऐकण्यासारखी वाचनीय होतीच, आता ती ऐकण्यासारखी सुद्धा आहे. तर तुम्हाला वाचायला नसेल शक्य तर ती जरूर ऐका. नक्कीच, हाच आजच्या आमच्या गप्पांचा एक महत्वाचा संदेश भाग आहे. धन्यवाद. धन्यवाद.